या अगोदरच्या पिरियडमध्ये आपण कादंबरी या वाङ्मयाच्या लेखनानुसार पडलेले जे विविध प्रकार आहेत त्यातील राजकीय कादंबरीमध्ये रंगनाथ पठारे यांच्या कादंबरीतील काही भाग घेतलेला आहे आणि या पिरियडमध्ये कादंबरी वाङ्मयातील दुसरा प्रकार स्त्रीवादी कादंबरी. लेखनानुसार पडलेले वेगवेगळे वाङ्मयातील कादंबरीतील हे वेगवेगळे प्रवाह आहेत. म्हणजे राजकीय कादंबरी, स्त्रीवादी कादंबरी, बोलीभाषेतील कादंबरी. बोलीभाषेतील कादंबरीमध्ये पुरुषोत्तम बोरकर यांच्या मेड इन इंडियाचा समावेश करण्यात आलेला आहे. त्या अर्थात आपण नंतरच्या पिरियडमध्ये घेणार आहोत. आज स्त्रीवादी कादंबरी. स्त्रीवादी कादंबरीमध्ये स्त्रियांचं जे चित्रण केलेलं आहे आणि स्त्रियांची बाजू घेऊन केलेलं आहे त्याला आपण स्त्रीवाद असं म्हणतो. आणि ही कादंबरी लिहिलेली आहे कविता महाजन यांच्या ब्र या कादंबरीतला हा उतारा अभ्यासक्रमातला आहे. कविता महाजन यांनी कविता लिहिल्या. त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1967 झालेला आहे आणि एका आजारामध्ये पुणे येथे 27 सप्टेंबर 2018 त्यांचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे अवघं 51 वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलं. त्या मूळच्या नांदेड येथील आहेत. त्यांनी ब्र या नावाची एक कादंबरी आणि नंतर भिन्न ही एक कादंबरी लिहिलेली आहे. अत्यंत गाजलेल्या कादंबरीकार म्हणून त्या आज परिचित आहेत, कवयित्री म्हणून परिचित आहेत. आदिवासी महिलांचे राजकारण आणि स्वयंसेवी संघटना म्हणजे NGO वगैरे यांचं कामकाज हा या कादंबरीचा विषय आहे. या कादंबरीमध्ये कादंबरीची जी नायिका आहे प्रफुल्ला, तर ही प्रफुल्ला स्वतः घटस्फोटित आहे. तिच्या नवऱ्यानं तिला घटस्फोट दिलेला आहे आणि त्या नवऱ्यानं दुसरं लग्न केलेलं आहे. या कादंबरीमध्ये काही पात्र येतात, आदिवासी महिला येतात, मग त्या राजकारणाच्या रूपात येतात. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत. या आदिवासी महिला त्यांची गावं, आदिवासी पाडे यांच्या नावांचा उल्लेख होतो आणि त्यातलं ते राजकारण कादंबरीच्या रूपात कविता महाजन यांनी मांडलेलं आहे. अभ्यासक्रमातील हा जो उतारा आहे त्याच्यामध्ये दुमडाबाई नावाचं एक पात्र आहे. तर दुमडाबाई ही आदिवासी समाजातलीच आहे. त्याबरोबरच वडगावची शेऊबाई, मुकनेबाई, जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रंजिता मुखर्जी, प्रफुल्लाची जे कार्यकर्ता स्त्री, तिच्यासोबत काम करणारी पंचफुला, कुमुद, आणखीन एक शिवो, अशी पात्र या अभ्यासक्रमातील उतार्यात आलेली आहेत. दुमडाबाई या जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल कल्याण खात्याच्या सभापती आहेत. दुमडाबाई यांना 3 मुले आहेत.
2 मुलं. एक मुलगा बँकेत नोकरी करत होता, दुसरा त्यांच्यासोबतच राहून शेतीवाडी पाहतोय. दुमडाबाईची नातवंड तिच्या भोवती खेळत होती आणि तेवढ्यात दुमडाबाईची सुनबाई त्यांना जेवण्यासाठी बोलवायला येतात. आणि उठता उठता दुमडाबाईंनी घरातलं सांगितलं, ज्याला जे शिकायचं, जितकं शिकायचं तितकं शिकू दिलं, मुलींना सुद्धा शिकू दिलं, शिकताय तितकं शिका असं म्हणाले, असं दुमडाबाई म्हणतात. मुलींच्या बाबतीत त्यांनी घाई केली नाही लग्नाची. त्या पुढे म्हणतात की माझ्या दोन्ही सुना पण शिकलेल्या आहेत, पार नाशिककडच्या केल्या, कारण तिकडच्या आदिवासी लोकांमध्ये शिक्षणाचं प्रमाण इकडच्यापेक्षा जास्त आहे. आणि मग या दुमडाबाई आणि नायिका प्रफुल्ला जेवायला बसतात. जेवणामध्ये भात, गव्हाची चपाती, तुरीचं वरण, भाजी, लोणचं, भाजलेले पापड असं सागर संगीत जेवण होतं. जेवण करत करत दुमडाबाई आणि या प्रफुल्ला बोलतात. प्रफुल्ला म्हणते की गेल्या महिनाभर मी फिरत होते नमुना फॉर्म भरत. आदिवासी समाजाचा हा एक सर्वे करणं चालू आहे. आदिवासी समाजामध्ये कोण शिकलं, त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ होतो की नाही, केंद्र सरकारच्या काही योजना आहेत, राज्य सरकारच्या काही योजना आहेत. तर हा सर्वे चालू आहे या NGOच्या वतीनं. आणि या दुमडाबाईला जेवताना आपला अनुभव या प्रफुल्ला सांगतात. त्यात वेगवेगळी गावांची नावं येतात. उदाहरणार्थ साक्री या तालुक्यात करंजटी नावाच्या गावातल्या बायकांनी सांगितलं होतं की त्यांच्या इथं अंगणवाडीत गरोदर बायका, अंगावर दूध पिणारी मुलं असलेल्या बायका यांना पोषक आहार दिला जात नाही. आदिवासी समाजामध्ये वेगवेगळे विटॅमिन्स, प्रोटीन्स योग्य प्रमाणात न मिळत असल्यामुळे त्या लहान मुलांना वगैरे मूळदूस वगैरे सारखा एक आजार होतो. आणि मग त्यांना शासनाच्या वतीने, सरकारी शाळांच्या वतीने पोषक आहार देण्याची योजना आहे, तर तो मिळत नाही असं त्या आदिवासी स्त्रिया तक्रार करतात. कधी कधी मुलांनाही पोषक आहार मिळत नाही, मग बायकांना कोण देणार? अशा प्रकारच्या त्या बायका आपले अनुभव प्रफुल्लाकडे सांगतात. आणि धनबाई या गावामध्ये सुद्धा अंगणवाडीत गरोदर बायका, अंगावर दूध पिणारी मुलं असलेल्या बायका यांना पोषक आहार दिला जात नाही अशी बायकांची तक्रार होती. म्हणजे गरोदर महिला, त्यांच्या अंगावर दूध पित आहेत अशा महिला, लहान मुलं यांना पोषक आहार द्यायला पाहिजे अशा योजना आहेत. पण त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत, त्यांचा लाभ त्यांना मिळत नाही. गरोदर स्त्रियांना मिळणाऱ्या योजनेचा लाभ केलीपाड्याच्या बायकांना मिळालेला नाही. तसं ग्रामीण भागात गावं असतात, तसं आदिवाशांचे पाडे असतात, बंजारा समाजांचे तांडे असतात. 2-3 वेळा इकडं तिकडं जायला लावतात, देतात कुठं असं एकीनं सांगितलं. नंतर मग शहापूर नावाचं एक गाव, शहापूर तालुक्यातल्या सावरोली गावात बायकांना गरोदरपणात पैसे मिळालेत असं तिथल्या बायकांनी सांगितलं. हा सर्वे चालू आहे. त्या सर्वेतलाच अनुभव प्रफुल्ला या दुमडाबाईबरोबर जेवताना शेअर करतायत. माहुली इथे एकीने सांगितलं होतं, माहुली या गावात, की इथला दवाखाना बंदच असतो, मुलांना लसीकरणासाठी लांबवर न्यावं लागतं, गरोदरपणी मिळणाऱ्या पैशांसाठी अंगठा घेतला नसता, नुसता अंगठा घेतला, ते 400 रुपये अजून मिळालेच नाहीत असंही एक आदिवासी महिला सांगते. आणि मग यांच्यासोबतच काम करणारी एक पंचफुला कार्यकर्ता आहे प्रफुल्लासोबत, ती जेवण करताना म्हणते त्याचं अजून एक कारण आहे, गरोदर स्त्रियांना मिळणाऱ्या योजनेचा लाभ
अनेक स्त्रिया घेऊ शकत नाहीत, कारण पहिल्या 2 बाळंतपणात मिळणाऱ्या लाभांसाठी त्या स्त्रीचं वय किमान 18 असलं पाहिजे, अशी अट आहे शासनाच्या GR मध्ये. पण आदिवासी समाजामध्ये पोरगी शहाणी झाली की साधारणतः 13व्या-14व्या वर्षीच तिचं लग्न करतात. आणि या आदिवासी योजनेचा लाभ 2च बाळांसाठी होतो आणि 18 वर्षाच्या अगोदरच ती 2 मुलं जन्मतात. त्यामुळे लाभ मिळण्याचं वय सुरू होतं तेव्हा मुलांच्या संख्येची दुसरी अट पुढे येते. अशा बाया तिथे संख्येनं जास्त दिसतील. ज्या बायकांना लाभ मिळाले त्यांचं दुसरं बाळंतपण असेल फार तर, नाहीतर आधीची पोरं दगावलेली तरी असतात. तर अशा प्रकारे 2 मुलांपर्यंतचाच लाभ मिळतो आणि तेव्हापर्यंत 18 वर्ष निघून गेलेले असतात. याचा लाभ यांना मिळत नाही. हा एक नवीनच मुद्दा मिळाला मला, असं प्रफुल्ला म्हणतात जेवण करता करता. आणि म्हणून नंतर जेवण झालं. दुमडाबाईंनी आपल्या कार्यकाळात विचारपूर्वक योजना आखल्या आणि त्या राबवल्या. यात त्यांनी दूरदृष्टीही दाखवली होती. आणि मग आदिवासी समाजामध्ये काही पैसे वाटले जातात, ते त्यांच्यापर्यंत मिळत नाहीत, किंवा जे जर मिळाले तर त्यांचे नवरे म्हणजे मिस्टरच दारूमध्ये उडवतात, महिला तशाच राहतात. काही जणांना शिलाईचं मशीन दिलं जातं, शिलाईचं मशीन दिलं जातं, प्रशिक्षणही दिलं जातं, पण त्यावर या बायकांचं पोट भरू शकत नाही. जिथं 2 वेळ जेवणाची मारामार, तिथं कपडे कोण शिवणार? आणि जिथं काम मिळण्याची शक्यता असते तिथं शहरात त्यासाठी कोण जाऊन राहणार घरदार सोडून? मग या बायका शहरात येऊन मशीन विकून टाकतात, फक्त 500-600 रुपयांना. आणि मग नंतर प्रफुल्लाबाई वडगावच्या शिवबाईची गोष्ट सांगतात. तर ही वडगावची शिवबाई, तिची टपरी आता चांगली सुरू झाली होती. तिने एक पानाची टपरीच टाकली आणि नंतर त्यात किराणा माल वगैरे भरला. ते आता चांगलं चालतंय. बाईंनी विचारलं, तुम्ही जिल्हा परिषदेत कोणत्या योजना राबवल्या प्रामुख्यानं? प्रफुल्लाने या दुमडाबाईंना असं विचारलं की तुम्ही जिल्हा परिषदेच्या मेंबर आहात, सभापती आहात महिला बालकल्याण विभागाच्या, तर कोणकोणत्या योजना राबवल्या? तेव्हा त्या म्हणतात, जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाच्या 10% रक्कम महिला बालकल्याणासाठी असते. अनुशेष मिळून जवळजवळ 1,10,00,000 निधी दुमडाबाई सभापती असताना उपलब्ध होता. त्यावेळी अतिशय कार्यक्षम आणि लोकाभिमुख कामासाठी प्रसिद्ध असणाऱ्या रंजिता मुखर्जी या जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. त्यांचं खूप चांगलं सहकार्य दुमडाबाईंना मिळालं. 74 मतदारसंघातल्या 74 केंद्र शाळांना संगणक म्हणजेच कॉम्प्युटर देण्याची योजना त्यांनी या निधीतून आखली आणि राबवली. अर्थात या योजनेला काही जणांनी विरोध केला. विरोधाचं कारण काय? शिक्षणाशी आपला काय संबंध म्हणून अनेकांनी विरोध केला. पण ही योजना आजही चांगल्या प्रकारे कार्यान्वित आहे. ही उरलेला निधी शाळेच्या आवारात मुलांना पिण्याचं पाणी मिळावं म्हणून हातपंप बसवण्यासाठी वापरला. अशी कामं या दुमडाबाईंनी केली आपल्या कार्यकाळात. मग नंतर प्रफुल्ला त्यांना असं विचारतात की काही वेगळा असा अनुभव आहे का, तो सांगा. म्हणजे ज्या अनुभवासाठी किंवा हक्कासाठी तुम्हाला झगडावं लागलं, लढावं लागलं. तेव्हा दुमडाबाई सांगतात की मी बालकल्याण सभापती होते आणि सभापतीला तर गाडी मिळते 4 चाकाची, पण माझी गाडी ढकल स्टार्ट गाडी होती. म्हणजे तिला ढकलावं लागायचं, ती स्टार्ट व्हायची नाही, चालायची नाही, बंद पडायची, सारखी बिघडायची. एकदा रस्त्यातच गाडी बंद पडली. दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी आली की सभापती गाडी ढकलत आहेत.
आणि इतर पदाधिकाऱ्यांकडे चांगल्या गाड्या, पण मी महिला सभापती. मग कधी रंजिता मॅडम त्यांच्या गाडीतून न्यायच्या, तर लोक म्हणायचे की सभापती पिवळ्या दिव्याच्या गाडीतून फिरतात. म्हणजे चोराच्याच उलट्या बोंबा. आता गाडी नसल्यामुळे दौरे करता यायचे नाहीत. संधी असून कामं करता येत नव्हती. लोकसंपर्क नीट होत नव्हता. एसटीनं जावं लागायचं, पायी जावं लागायचं, तर लोक त्यालाही हसायचे. म्हणून एक दिवस सीईओच्या दारात उपोषणालाच बसले, असं दुमडाबाई म्हणतात. त्या सीईओच्या दारात कोणी खुर्चीही द्यायला तयार नव्हतं. मीच डेप्युटी सीईओच्या ऑफिसमधली खुर्ची उचलली आणि दारात बसले. आतल्या लोकांना बाहेर येऊ दिलं नाही, बाहेरच्या लोकांना आत जाऊ दिलं नाही. PA म्हणजे पर्सनल असिस्टंट, कक्ष अधिकारी सगळे घाबरले. सीईओनी आत बोलावलं. मी म्हणाले गाडी दिल्याशिवाय हलणार नाही. शेवटी ते म्हणाले की माझी गाडी देऊ का तुम्हाला? आता त्या IAS अधिकाऱ्याची गाडी घेऊन मी काय करू? तेवढ्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचे PA धावत आले आणि म्हणाले संध्याकाळी तुम्हाला गाडी द्यायची असं ठरलंय. कोणी ठरवलं? कधी मीटिंग झाली? मी सगळं सविस्तर नीट विचारून घेतलं. ती आरोग्य खात्याची गाडी होती. म्हणाले घरी गेल्यावर मला रिकव्हरी पाठवाल, त्यामुळे इथंच लिहून द्या की मी CEO ही गाडी महिला बालकल्याण खात्याच्या सभापतींना देतोय, असं लिहून द्या. यानंतर कोणी त्रास दिला नाही. पण आमच्या अध्यक्षांचा माझ्याविषयीचा सूर मात्र बदलला. मी खूपच ताणून धरलं, एकदम डॅशिंग भूमिका घेतली, असं त्यांचं म्हणणं, अध्यक्षांचं जिल्हा परिषदेच्या. मी म्हटलं अध्यक्षांना गाडीचं मला सुखदुःख नाही, उद्या परत घरी गेल्यावर मी गाडीतूनच फिरेन असंही नाही, पण मुळात माझ्यावर ही वेळ का आली? बाईच्या कामाला नेहमी वेगळी वागणूक दिली जाते या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये. इथेही प्रश्न सभापती पदाचा आहे, माझा नाही. त्या पदाला काही वेटेज आहे की नाही? सगळे गप्प झाले. तर अशा पद्धतीचा अनुभव इथे दुमडाबाई त्या प्रफुल्लाला सांगतात. आणि मग बाई खणखणीत बोलत होत्या असा अभिप्राय प्रफुल्ला सांगतायत. त्यांचा आवाज चढलेला नव्हता, खंबीरपणाने बोलत होत्या. हे निश्चित प्रभावी ठरत असणार असं प्रफुल्लाला वाटतं. दुमडाबाईंच्या कामाची मुळं संघर्षाच्या कामात रुजलेली आहेत आणि नंतर त्यांनी आपलं स्थान या समाजव्यवस्थेत, या राजकारणात, आदिवासी समाजाच्या या राजकारणात प्रयत्नांनी अभ्यासपूर्वक आणि स्वकर्तृत्वानं जोपासले. म्हणूनच त्या इतक्या आत्मविश्वासानं आणि ठामपणानं बोलू शकतायत. या बाईंनी महिला आणि बालकल्याणाचा निधी शालेय प्रकल्पासाठी वापरावा की नाही हा मुद्दा वादाचा होता. तर अशा प्रकारे दुमडाबाईंची तुलना नंतर मग या प्रफुल्ला वडगावच्या मुकणेबाईंबरोबर करतात आणि असं निर्मळा देतात की वडगावच्या मुकणेबाईंपेक्षा यांची इयत्ता बरीच वरची होती. म्हणजे या अत्यंत चांगलं काम करणाऱ्या होत्या. प्रफुल्लासोबतच काम करणारी आणखीन एक पंचफुला एक कार्यकर्ता आहे. सर्वेचं काम चालू आहे. कुमुद नावाची कार्यकर्ता आहे. म्हणूनच मी पंचफुलाला बोलावून घेतलं. त्या म्हणाल्या ती शिकलेली आहे, तुमचे काही फॉर्म भरायचे असतील तर ते काम तिलाही करता येईल, पुन्हा जबाबदारीने व्यवस्थित करेल काम. यापुढचं काय असेल ते तिला सांगा, अडलं नडलं काहीतरी या माझ्याकडे, असं या दुमडेबाई म्हणतात. आणि जाताना या दुमडाबाई म्हणजे आदिवासी समाजातील या
राजकीय व्यक्तिमत्वाची आणखीन एक ओळख की आदिवासी समाजामध्ये एक माणुसकीचं दर्शन घडवणारी ही घटना आहे. एवढं बोलल्यानंतर जाताना या दुमडेबाई थांबा जरा असं म्हणतात. कोपऱ्यात तांदळाची पोती ठेवलेली होती. कुमुदलान मला 2 पिशव्यांमध्ये त्यांनी तांदूळ भरून दिले. मी आपली नको नको म्हणत होते तर त्या म्हणाल्या, तुम्हाला असे घुड्याचे तांदूळ मिळणार नाहीत मॅडम, शहरात घेऊन जा. आता इथे घुड्याचे तांदूळ, घुड्याचे हा एक बोली भाषेतला शब्द आलेला आहे आदिवासी समाजातला. घुड्याचे अर्थ या प्रफुल्लाला कळत नाही. घुड्याचे म्हणजे मी विचारलं तर त्या म्हणतात ते नाव आहे या तांदळाचं, चांगला वासाचा तांदूळ असतो. तर वासाच्या तांदळाला घोड्याचे तांदूळ असं म्हणतात. बाई हसून म्हणाल्या, या पुन्हा मुक्का मारा. आणि मग इथनं दुमडेबाईपासून या प्रफुल्ला सर्वे करत करत दिवसभर फिरत आदिवासी पाड्यावरून वेगवेगळ्या स्त्रियांना भेटत रस्त्यातील एका ढाब्यावर जीप थांबवतात, जेवण करतात आणि कुमुदला तिच्या घराजवळ सोडतात आणि गेस्ट हाऊसवर मुक्कामासाठी येतात. कपडे बिपडे बदलून आवरून झोपावं असं म्हणते तेवढ्यात दार वाजलं. आता हा एक वेगळाच अनुभव. दार उघडून पाहिलं तर समोर तो शिवो, आपली संतांची भूमी म्हणणारा. काय मी आवाजातला तुसडेपणा मुळीच न लपवता विचारला. शिवो म्हणाला, तुमचा लाईट सुरू दिसला, मग झोप येत नाहीये की काय वाटलं म्हणून आलो. आता मलाही झोप येईलच दिसत नाहीये तर म्हटलं तुम्हाला जरा कंपनी द्यावी. भडकाच उडाला माझा. मला कंपनी हवी असं तुम्हाला कोणी सांगितलं? तर तो म्हणतो, सांगायला कशाला पाहिजे हो, बायका काय स्वतःच्या तोंडानं सांगणार काय? तुम्ही असं कामासाठी नेहमी घराबाहेर फिरत असणार, कळून घ्यायचं असतं पुरुषांनी. आता यावर हसावे की रडावं हे कळेना. असले प्रश्न येतात काही एक कारण नसताना मनस्ताप देणारे. वाटलं कुणाला तरी हाक मारावी का? गेस्ट हाऊसचा अटेंडंट तर इथंच कुठंतरी असेल ना, पण निजला असेल आता. त्याची फुकट झोपमोड कशाला आपल्यामुळे? आणि मुख्य म्हणजे असे प्रसंग आपल्याला निस्तारता आले पाहिजेत. एका पुरुषाच्या तावडीतून सुटायला पुन्हा दुसरा पुरुष शोधायचाच कशाला? निरर्थक. तो घेणेकऱ्यासारखा तसाच समोर उभा होता, झिंगलेला, दारू पिलेला, निव्वळ पुरुष असल्यानं हक्क सांगणारा. ठामपणे त्याला म्हटलं, तुम्ही जा आता तुमच्या खोलीत परत. मी थोडा आवाज चढवला तरी तुमच्या हातात बेड्या पडू शकतात, तुमची नोकरी जाऊ शकते, हे ध्यानात ठेवा. आणि दार बंद करून घेतलं धाडकन. काही काळ दारावर हलक्या तापा मारल्याचा, हात रेंगाळण्याचा आवाज येतच राहिला. मग व्हरांड्यातून पाय वाजत दूर गेले. अशा प्रकारे का पुरुषी मानसिकतेचा अनुभव प्रफुल्ला या नायिकेला येतो. म्हणून ही एक स्त्रीवादी कादंबरी आहे. स्त्रियांची बाजू घेऊन पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांना कसं कसपटा समान, वस्तू समान, कप पदार्थ लेखलं जातं, त्यांच्याकडे एक वस्तू म्हणूनच पाहिलं जातं. तर अशा पद्धतीचा स्त्रियांना पुरुषप्रधान संस्कृतीत होणारा अन्याय, अत्याचार, पुरुषांच्या कामवासनेचं घडणारं हिंस्र आणि पाशवी असं दर्शन, या सगळ्या बाबीचा उल्लेख आलेला आहे कादंबरीत.
उताराच कविता महाजन यांनी आपल्या कादंबरीत यावरती लिहिलेला आहे. तर पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांना कसा जाच होतो, मग त्या कुठल्याही स्त्रिया असो, लहान मुली, नोकरदार स्त्रिया, घरंदाज बायका, वृद्ध स्त्रिया, बसमध्ये बाजूला बसून मध्येच चाळे करू पाहणारा अनोळखी माणूस, ट्रेनमध्ये रात्री पाय चाचपत तिकीट मागणारा तपासनीस, प्लॅटफॉर्मवरच्या लोंढ्यातले सहेतुक धक्के, घरी अपरात्री येणारे निर्लज्ज फोन, वाकडे तिकडे नग्न देह रेखाटणारी निनावी पत्र, पर्यावरण कार्यक्रमासाठी आयोजित केलेल्या मीटिंगच्या सुरुवातीला त्या थोर शास्त्रज्ञानं गप्पांचा बहाणा करत गच्च दाबून धरलेला हात, प्रगतच्या एका कार्यक्रमात ऐन स्टेजवर समोर शेकडो लोक बसलेले असताना बाजूच्या कार्यकर्त्यानं तळपायावरून फिरवलेलं कुजकं बोट, आणि आजची ही उघडी वागडी मागणी, एका गरजवंत वाटलेल्या बाईला शरीर सुख ऑफर करतोय अशी उदार भूमिका दाखवणारी, मनातून निपटून टाकलं पाहिजे सगळं, अशा पद्धतीचा एक विद्रोह समस्त स्त्रियांच्या वतीनं प्रफुल्ला ही नायिका व्यक्त करते. या घाणेरड्या गोष्टी जागा अडवून राहतात मनात, आणि आनंदाच्या सुखाच्या ऐन क्षणी आठवणीतून उसळून येतात काळवेळ नासवत. अशा पद्धतीचं चित्रण या कादंबरीत स्त्रीवादाची बाजू घेऊन कवयित्री आणि कादंबरीकार असलेल्या कविता महाजन यांनी रेखाटलेलं आहे. तर हे पुरुषांच्या या काम वासनेचं किंवा कामांधतेचं अनुभव प्रफुल्लाला अत्रतत्र सर्वत्र येत राहतो. डोक्यात दुसरेच काहीतरी विचार सुरू असताना, कामात जीव गुंतलेला असताना बुद्धीचं गिरमीट करून टाकतात नुसतं, म्हणजे मन बधीर होतं. असे अनुभव ऐकून अनुभवून, आजचाही अनुभव गेस्ट हाऊसचा वाईटच होता असं त्या म्हणतात. हे सगळं कुणाच्या बाबतीत घडतंय? घडलंय माझ्याच की दुसऱ्या कुणा बाईच्या? तर सर्वच समग्र स्त्रियांच्या बाबतीत असे अनुभव येत आहेत, सार्वकालिक येत आहेत. आणि आदिवासी समाजात काम करताना काही प्रश्नावली तयार करावी लागली होती NGOच्या मार्फत. त्याचा हा सर्वे चालू होता. त्या सर्वेतूनही वेगवेगळे अनुभव येत आहेत. आणि त्या प्रश्नावलीत काही प्रश्न होते. कोणकोणते प्रश्न होते? तुम्हाला कधी कुणाकडून लैंगिक स्वरूपाचा त्रास झाला आहे का? आता आदिवासी समाजातील अशिक्षित, अडाणी, अज्ञानी महिला, त्यांना कधी कधी हा प्रश्न कळतच नव्हता. तर या प्रश्नाला काही पर्याय दिलेले होते त्या सर्वेमध्ये. तुम्हाला कधी कुणाकडून लैंगिक स्वरूपाचा त्रास झाला आहे का? तर याला पर्याय होता राजकीय पुढारी, ऑब्लिक सरकारी अधिकारी, ऑब्लिक पोलीस, ऑब्लिक फॉरेस्ट ऑफिसर, ऑब्लिक गावातील उच्चवर्णीय पुरुष, इतर. तर एवढ्यांपैकी कोणाकडून त्रास झाला आहे का लैंगिक स्वरूपाचा? प्रफुल्ला म्हणतात, किती सोपं असतं दुसऱ्यांना प्रश्न विचारणं, याचाच अर्थ अवघड असतं स्वतःलाही प्रश्न विचारणं. बायका थोडं बिचकतात थेट प्रश्नानं समोरच्या अज्ञानी, अडाणी. महात्मा फुलेंच्या त्या सुप्रसिद्ध काव्य ओळीमध्ये आलेले आहेत, एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले. विद्ये विना मती गेली, मती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले, एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले. तर अविद्येचा म्हणजे अज्ञानाचा अंधार. तर या आदिवासी स्त्रियांच्या जीवनात ही अज्ञानच आहे, अंधारच आहे, अशिक्षित आहेत त्या.
आणि लैंगिक प्रश्न विचारल्यानंतर त्यांना त्याचं प्रश्नच समजत नाही असंही कधी कधी होतं. त्या प्रश्नाचा अर्थच कळला नाही तर उत्तर काय देणार, त्या गांगरून जातात. बायका थोडं बिचकतात लैंगिक प्रश्नाचा मारा झाल्यामुळे. मग माझं स्पष्टीकरण प्रफुल्लाचं, कुणी छेडछाड केली का कधी? जंगलात सरपण म्हणजे जळण आणायला एकट्या जाता तेव्हा अंगावर हात टाकला का कोणी? सरकारी कचेरीत पोलिसात कोणी कधी घाणेरड्या अश्लील शिव्या दिल्या का बाई म्हणून? काही हातवारे करून वाईट बोलून मागणी केली आहे का? निवडणुकीला उभं राहताना पाठिंब्यासाठी पैसे अडक्यांची सोय करण्यासाठी त्या बदल्यात कोणी तुमच्या रात्री मागितल्यात का? लैंगिक सुखाची मागणी केली आहे का? तुमच्या किंवा तुमच्या गावातल्या परिचयातल्या एखाद्या बाईच्या बाबतीत असं काही घडल्याची माहिती तुम्हाला आहे का? असे अनेक प्रश्न. एखाद्या बाईनं कोणाविरुद्ध अशी पोलीस केस कधी केली होती का, माझा लैंगिक छळ झाला म्हणून, किंवा माझ्यावर बळजबरी केली म्हणून, किंवा मला मानसिक त्रास दिला म्हणून? तर बायका गप्प असतात, बोलत नाहीत. विचारणारी मी बाई असून माझ्यासमोर बोलत नाहीत. गोपनीय राखलं जाईल याची खात्री देऊन बोलत नाहीत. तुमची उत्तरं मी कोणालाही सांगणार नाही, त्याचा काही गैरवापर केला जाणार नाही. उलट तुम्हाला याचा फायदाच होईल, संरक्षण मिळेल, शासन दरबारी तुमची दखल घेतली जाईल, असं सांगून सुद्धा या आदिवासी अशिक्षित स्त्रिया उत्तर देत नाहीत. गोपनीय राखलं जाईल याची खात्री देऊनही बोलत नाहीत. का बोलत नाहीत असा प्रश्न प्रफुल्ला ही या कादंबरीतली नायिका विचारते. ती स्वतः घटस्फोटीत आहे. तिच्या नवऱ्यानं दुसरी बायको केलेली आहे, तिला सोडून दिलेलं आहे. आणि ही प्रफुल्ला आपल्या दुःखाचं निरस व्हावा म्हणून, दुसऱ्या स्त्रियांच्या दुःखांमध्ये त्यांचं दुःख हलकं व्हावं म्हणून काम करत राहते. का बोलत नाहीत या स्त्रिया? लाज वाटते म्हणून, बोभाटा नको म्हणून, की नुसतं बोलून काहीच उपयोग होत नसतो हे माझ्यासारखंच त्यांनाही कळून चुकलंय म्हणून? अनेक स्त्रियांवर अन्याय अत्याचार होतात, बळजबरी होते, पण किती स्त्रिया पोलीस स्टेशनपर्यंत जातात? 100 पैकी 99 केसेस तरी तिथल्या तिथंच जिरवल्या जातात. फक्त 1% त्याची नोंद शासन दरबारी घेतली जाते. की नुसतं बोलून काहीच उपयोग होत नसतो हे माझ्यासारखंच त्यांनाही कळून चुकलंय म्हणून? वडगावच्या शिबिरात एका बाईनं विचारलं होतं, काय असतात बायकांचे प्रश्न? काय असतात? प्रफुल्लानं स्वतःलाच विचारलं. दुसऱ्या दिवशी परत निघाले. तर अशा पद्धतीनं एक स्त्रीवादी कादंबरी, उच्चभ्रू समाजात जन्माला आलेली नायिका आणि तिच्या नवऱ्यानं घटस्फोट दिलेला आहे, आणि ती आदिवासी समाजात भटक्या विमुक्तांमध्ये काम करते, सर्वे करते, आणि समग्र स्त्रियांच्या दुःखाला वाचा फोडण्याचं काम त्या सर्वेमधून होत असताना त्या अनुभवावर आधारित कविता महाजन यांनी लिहिलेली ही एक आदिवासी महिलांच्या राजकारणावर आणि स्वयंसेवी संघटनांच्या कामकाजावर आधारित अगदी NGOंचाही भंडाफोड करणारी अशी ही एक स्त्रीवादी कादंबरी, त्यातला उतारा आज आपण इथं संपवलेलो आहोत आणि अभ्यासक्रमातील भाग हा इथं संपला. धन्यवाद.